तर आता आपण त्याची कारणे जाणून घेऊया मित्रांनो. कारणं म्हणजे एक्सेस बॉडी फॅट पहिलं तर. अंगात चरबी जास्ती आहे, खास करून पोटाच्या भागामध्ये इथे काय हातांवरती, मानेवरती इथे चरबी जर जास्ती असेल, फॅट जर जास्ती असेल, तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचं हे एक मोठं साईन आहे. दुसरं म्हणजे फिजिकल इनॅक्टिव्हिटी. जास्त तुम्ही व्यायाम करत नाही, निष्क्रियता, नुसतं पडून राहायचं. तेच तुम्ही जे काही खाद्यपदार्थ खाता, त्याच्यामध्ये फार चरबीयुक्त किंवा फॅटयुक्त किंवा हाय कार्ब्स डायट, तर तुम्हाला मग त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो. काही औषधं आहेत, त्याच्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो. म्हणजेच काही बीपीच्या औषधांमुळे होऊ शकतो. स्टिरॉइड्समुळे सुद्धा होऊ शकतो. हे इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याची शक्यता असू शकते. बऱ्याचदा तुमची डॉक्टर ह्याबद्दल तुम्हाला कल्पना देतात. लक्षात घ्या. ज्या लोकांना एच-आय-व्ही आहे, त्या लोकांना सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स एच-आय-व्हीच्या औषधांमुळे सुद्धा होऊ शकतो आणि इतरही बरेच काही अशी औषधं आहेत ज्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो. काही हार्मोनल आणि काही अनुवांशिक रोग आहेत. आजार म्हणजे कुशिंग सिंड्रोम, एक्रोमेगॅली, हायपोथायरॉइडिझम. ओके. हे काही हार्मोनल आजार आहे. आणि काही अनुवांशिक रोग ज्याच्यामध्ये टाइप एल इन्सुलिन रेझिस्टन्स आहेत किंवा मायोटोनिक डिस्ट्रॉफी आहे, इनहेरिटेड लाइपोडिस्ट्रॉफी आहे, काही अल्स्ट्रोम सिंड्रोम किंवा वर्नर सिंड्रोम हे जे काही आजार आहेत, हे अनुवांशिक आजार ह्यांच्यामध्ये सुद्धा तुमचं इन्सुलिनचं रेझिस्टन्स होऊ शकतं. स्ट्रेस एक मोठं कारण आहे लक्षात घ्या. असेल, तर स्ट्रेसमुळे तुमचा कॉर्टिसॉल हार्मोन सारखा हाय राहतो. त्या कॉर्टिसॉल हार्मोनमुळे बरेच मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस होतात आणि त्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचं प्रमाण, रिस्क वाढते.